मित्रांनो, हे झाडं कधीच लागवड करून येत नाहीत. त्याला मनुष्य लावितच नाही आणि लावलं तरी ते येत नाहीत. त्याला पक्ष्याच्या विष्ठेतूनच ती तयार होणार झाड. ही झालं चंदन, झालं 2-4 प्रकारची झाडं आहेत. त्यांच्या खाली 100% पाणी असतं म्हणजे असतंच. बाकी तुम्हाला कोणी काही म्हणलं की औदुंबर झालं, उंबराचं झाड, हे 3 प्रकारचे झाडं आहेत. यांचे सहसा तुम्ही लागवड करून येऊ शकत नाही. आजपर्यंत रेकॉर्ड आहे मित्रांनो. आणि हे झाडं नैसर्गिकरित्या येतात आणि नैसर्गिक संपत्ती त्यांच्या बुडापाशी भरपूर असते त्यांच्या बुंद्याला. त्याच्यामुळे याचा वापर करा मित्रांनो. याच्या शेजारी पॉईंट घेतला तर पाणी 100% 5 इंची पाणी लिहून देतो. बोर घ्यायचा एप्रिलच्या 15 तारखेनंतर ते जूनच्या 15 तारखेपर्यंत 2च महिन्यात पॉईंट घ्यायचा. त्याच्याला अगोदर बी नाही नंतर बी नाही. काय होतं, पाण्याची पातळी तर वर असते. तुम्ही बोर घेता, आपण होतं काय, पाणी लागतं आणि ते तुम्हाला ऐन टायमाला पाहिजे. उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये ते पाणी टिकत नाही. पर्याय तुम्हाला पस्तावा येतो पैसे जाऊन. बोर घ्यायचा टायमिंग एप्रिल 15 ते जून 15, तेव्हाच पॉईंट घ्यायचा मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला जे पाणी लागेल ते तुमचं 12 महिने पाणी टिकणार असतं. तुम्ही जर पावसाळ्यात घेतला किंवा जानेवारी फेब्रुवारीत पॉईंट घेतला तर तुमचा तो एप्रिलमध्येच बंद पडणार. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश गुटे, ग्रामीणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज हे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. पाठीमागचे 3 व्हिडिओ झाले लोखंडी तारावर पाणी कसं शोधायचं, आणि आपण ते 3 प्रयोग पाहिले, तुम्हाला समजलाच असेल मित्रांनो. अजून बी काही कमेंट येतात की मला समजलं नाही, काय नाही. त्याचा एक बारीक डेमो करून दाखवून ह्याच व्हिडिओमध्ये वहीच्या कागदावर ते तुम्हाला समजन आणि त्याच्यानंतर मला पुन्हा कमेंटमध्ये सांगा समजलं का नाही. चला मित्रांनो, आज अशी एक पद्धत आहे मित्रांनो. ते झाड असं आहे, मला वाटतं जवळपास सगळ्याच्या क्षेत्रामध्ये ते झाड नसतं, पण ज्याच्या क्षेत्रामध्ये ते झाड आहे तो खूप लकी आहे. माझे 2 पॉईंट त्या झाडाजवळच येतं आणि त्या झाडाजवळ म्हणजे थोडं शोधावं लागतं. ते पण ह्या तारांनी, ह्या तारांनीच कळणार तुम्हाला काय येते. पण झाड तुम्हाला मेन पॉईंट सापडतो. तुम्हाला सगळीकडे अख्खं वावर फिरायचं म्हणजे गरज नाही. त्या झाडाभोवतीच तुम्ही फिरले की तुम्हाला पॉईंट सापडतो. झाडाच्या हातभर इथभर किंवा 2-3 फूट लांब उजव्या डाव्या साईडला कुठेतरी भेटतो. त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं, एवढं फिरायची गरज नाही पडत. आणि ते झाड मला वाटतंय असं असतं की त्याला पक्ष्यांनी बी खाल्ल्यानंतरच ते उगतं. म्हणजे पक्षी ज्यावेळेस बी बाहेर टाकतो त्याच्या शेवचमधून, त्यावेळेस ती बी उगतं. आणि ती बी उगल्यानंतर ते झाड तेव्हा मोठं होतं जोपर्यंत त्याच्या मुळ्या पाण्यापर्यंत जात नाहीत खाली, तोपर्यंत ते झाड मोठं होत नाही. 7-8-10 वर्ष लागतं आणि ते 12 महिने हिरवं असतं. त्याला पुढं अंकुर फुटत राहते. नवीन अंकुर असलेले झाड निवडायचं मित्रांनो. खोरडं झाड नाही निवडायचं, कारण त्या खाली पाण्याचा साठा संपलेला असतो. आता तुम्ही म्हणता हा नवीन प्रोग्राम कुठून आणले तुम्ही. मी जवळ भरपूर दिवसापासून पाणी दाखवण्याचा प्रयोग करतो आणि ह्या प्रयोगावरच शिकलो मित्रांनो. वेगळं कुठून काही शिकायचं नसतं. अभ्यास झाल्यानंतर पॉईंट बघता वावरात हे झाड येतं. ह्याच झाडाजवळ मला भरपूर पॉईंट मिळाले. त्याच्यामुळे हे झाड मी निवडलं. रोयटी बघितली, वारुळ बघितलं, मला त्याच्यावर जादा काही इफेक्ट वाटला नाही. एखादा पॉईंट सापडतो. याच्यामुळे मला वाटतं जवळजवळ 70-80 फूट खोली गेलेले असतात. जिथोर पाणी आहे तिथोर यामुळे गेलेले असतात. पहिला टप्पा असतो जादा पाण्याचा आणि 12 महिने पाणी असतं त्या ठिकाणी, ज्यामुळे झाड टिकतं, नाही तिथं ते संपुष्टात येतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्या झाडाचं आता वैशिष्ट्य बघणार आहे. ते झाड कोणतं आहे तुम्हाला सांगतोय पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जादा मोठा होऊन देत नाही. आणि त्याच्या शेजारी पाणी कसं बघायचं ते पण दाखवतो. मित्रांनो, जादा वेळ लावता आपण करूया सुरू. चला तर मग मित्रांनो, ते आहे हे झाड, याला म्हणतात आपाट्याचं झाड, जे आपलं दसऱ्याच दिवशी आपण सोनं म्हणून वापरतो. आणि हे आपाट्याचं झाड बघा, इथं हिरवगार झालेलं आहे. याला नवीन अंकुर फुटलेले वर शेंड्याला आणि एकदम हिरवगार झाड आहे, तजेलदार झाड आहे. याच्या खाली 100% 70-60-70 फुटावर भरपूर पाणी आहे. याच्यात काही वाद नाही. आणि आता तुम्हाला ते पण दाखवतो कसं काय असेल. आपण आता तारावर प्रयोग करणार आहे. याच्या शेजारी तारा थोडी अडचण येतं, पण तरी बी आपण ताराच्या जवळ तुम्हाला शोधून दाखवतो पाणी कसं असतं. तुम्हाला पहिले 2-3 व्हिडिओ बघितले तुम्ही तारा कशा वापरायच्या, कसा वापर करायचा. आता काय करायचं, याच्या डाव्या बाजूनी 4ही बाजूनी फिरायचं मित्रांनो. आता थोडं फिरायला त्रास होईल, पण मी तुम्हाला फिरून दाखवतो मित्रांनो. आता इथून सुरुवात करू. ते बघा तारा धरलेल्या आहेत. ते बघा तारा एकदम मागं गेल्या राईट ह्या झाडाच्या त्या लाईनला, म्हणजे किती अंतरावर आपण त्याच्या जवळून आपल्याला तिथं जवळ चालायचं, तिथून चला मित्रांनो. हे बघा पुन्हा एकदा दाखवतो. ती बाजू आपली झालेली फायनल. इकडून एकदा जाऊन दाखवतो. हे बघा तारा जिथं गुत्ती एक साईडची मागे आली, याचा अर्थ तिथं भरपूर पाणी. ही लाईन दाखवली मित्रांनो इथोर ह्या झाडाजवळ. आता काय करू मित्रांनो, हे झाडं कधीच लागवड करून येत नाहीत. त्याला मनुष्य लावितच नाही, लावलं तरी ते येत नाहीत. त्याला
पक्ष्याच्या विष्ठेतूनच ती तयार होणार झाड. ही झालं चंदन झालं, 2-4 प्रकारची झाडं आहेत त्यांच्या खाली 100% पाणी असतं म्हणजे असतंच. बाकी तुम्हाला कोणी काही म्हणलं, एक औदुंबर झालं उंबराचं झाड, हे 3 प्रकारचे झाडं आहेत, यांचे सहसा तुम्ही लागवड करून येऊ शकत नाही आजपर्यंत रेकॉर्ड आहे मित्रांनो. आणि हे झाडं नैसर्गिकरित्या येतात आणि नैसर्गिक संपत्ती त्यांच्या बुडापाशी भरपूर असते त्यांच्या बुंद्याला. त्याच्यामुळे याचा वापर करा मित्रांनो. याच्या शेजारी पॉईंट घेतला तर पाणी 100% 5 इंची पाणी लिहून देतो. कारण हे झाडं भरपूर पुरातन काळापासून याचा इतिहास आहे, याचं महत्त्व सांगितलेलं आहे मित्रांनो. चला आता अजून एकदा तुम्हाला पॉईंट दाखवतो कसा काढायचा. आता याच्या गोल फिरायला पाहिजे होतं, आपल्याला जागेचं थोडं शॉर्टेज आहे, पण फक्त 2च बाजू घ्यायच्या. आपण 2च बाजू घ्यायच्या मित्रांनो. याच्यात 3 बाजू घ्यायच्या नाहीत किंवा 4 बाजू घ्यायच्या नाही. झाडाच्या आपण 2च बाजू घ्यायच्या. तशा वावराच्या 2 बाजू घ्यायच्या. 2 फूट 3 फूट साईडवरून चालायचं आणि तुम्हाला मग बरोबर अंदाज येतो. आता बघा थोडं मागून येतो, चला आहे की नाही. तुम्ही म्हणता इथं त्यांनी तारा फिरवल्या. आता तारा धरायचं सिस्टम हे बघा, वरून एक बोर्ड सोडायचं. थोडं पुढे ना, हा समजा वरून एक बोट सोडायचंय आणि खाली 2 बोट आणि अंगठा खालच्या साईडला. आणि आता ते लोक म्हणले 2 तारामधला अंतर आहे ना अर्धा फूट ठेवायचं. कारण तुम्हाला ते बॅलन्स झालं पाहिजे. लांब धरले तुमचा बॅलन्स राहणार नाही, जवळ घेतले एकमेकाला चिकटत्याल. त्याच्यामुळे अर्धा फूट 6 इंच मिनिमम. चला मित्रांनो आता करू सुरू. सावकाश यायचं तुम्हाला जसं सांगितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये. हे बघा तारा एकदम पाठीमाग गेल्यात आणि ही लाईन आली बघा, हे खोडाची हे बघा. हे अंदाज असतो. हे तुम्ही इथून उभा राहून तुम्हाला हे तारा लावून बघायच्या बरोबर याच्या साईडला इथं त्या बुडाच्या जवळ आलेला आहे. हे पॉईंट आहे ना असं सरळ गेलेला आहे. आता हे कोणत्या साईडने गेलाय, आता हे इकडूनच आलेला आहे बघा. आता इकडून तोंडी गेलं का पाठीमाग दाखवणार आहे. आता इथं दाखवायला अडचण आहे थोडी. हे चाललं तारा मागाने. याचा अर्थ हे पाणी इकडून आलेलं आहे, इकडं चाललेलं आहे. आणि दुसरं सांगतो. आता ही एक बाजू झाली मित्रांनो आपली. आता ही एक साईड बघू आपण, पूर्व पश्चिम बघू. आता पहिले पूर्व पश्चिमला जाऊ. आणि हे बघा इथं आलेलं आहे, याच्या बुडाजवळ इथं पॉईंट निघतो मित्रांनो डायरेक्ट. आणि आता वरून आपण बघितलं एकदा. आता खालून थोडी अडचण कमी, तुम्हाला खालून दाखवतो एकदम छान मध्ये. आता हे बघा, आता इकडे हे झाड आहे आपट्याचं. आता मी इकडे येतो सरळ तुमच्याकडे. आता उत्तर दक्षिण फिरल्या तारा. ही बघा इथं आलं, ही लाईन आली इथं आणि ही गेली इथं. म्हणजे हा पॉईंट फायनल झाला. ह्या झाडाच्या बंद म्हणजे बुडालाच पॉईंट आहे, कुठं इकडे तिकडे सारखायची गरज नाही. हे फार सोपं असतं पॉईंट काढायचं. तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर हे प्रयोग करा. कारण हे झाड तुम्हाला भरपूर जणांनी सांगितलं असं, पण खरं रे मी मनापासून सांगतो, या झाडासारखं पाणी कुठल्याही झाडापाशी नाही. आणि किती मोठा पाण्याला आणा एवढं पाणी त्याला सापडता येत नाही. काय होतं, तुम्ही लई फिरून तुमचे बोटं दुखायला लागतील एक पॉईंट काढता. पण याच्या पैसे फिरायला अजिबात त्रास होत नाही. आणि याचा पॉईंट फायनल सक्सेस असतो, 100% गॅरंटेड असतो. बघा मित्रांनो अशा प्रकारे बघायचं तारा फिरतात एकदम फुल स्पीड आहे ताराला पण. आणि आपण आता साधं एकदा फिरून बघू मुठीत धरून. बघा तारा एकदम गुत्त्यात पण एक साईड मागे गेलेली आहे, अडचणी जरा इथं. पण अशा ठिकाणी पॉईंट 100% घ्या. आता मला लाईव्ह असा कोणाचा पॉईंट आला तर तुम्हाला दाखवीन. त्या झाडापाशीच पाणी देणार मी, 1,00,000% त्या झाडापाशी पाणी देणार. कारण त्याच्यासारखं पाणी माझ्या अभ्यासात तरी नाही आलं दुसरीकडे. मी लई शोधून माझ्या बोरला लागतं 5 इंची 6 इंची 4 इंची. पण हे याच्यासारखं पाणी ज्यादा त्रास न होता सोप्या पद्धतीने सोप्या टायमात थोड्या वेळात एकदम फटाफट हे काम होतं आणि तुम्हाला पाणी भरपूर लागतं. त्याच्यामुळे मित्रांनो दुसरे कोणत्या झाडावर घेण्यापेक्षा रुई असू द्या, तुमचं कोणतंही असू द्या, एक तर औदुंबराचं झाड ते एक तर 2 नंबरचा ऑप्शन आहे. आणि एक झालं तर हे, या 2 झाडांपाशी 100% पॉईंट असतो, पाणी असतं भरपूर. त्याच्यामुळं हे 2 झाडं तुम्हाला कधी बघा उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला हिरवेच दिसणार. चंदनाचं झाड उन्हाळ्यात सुद्धा हिरवच दिसणार. पण सगळ्यात जादा पाणी आपट्या झाडाखाली, त्याच्यानंतर उंबर, त्याच्यानंतर चंदन, हे 3 प्रकारचे झाड आहेत. त्यांच्यापाशी भरपूर पाणी असतं. तुम्ही ते शोधा आणि तुमचा पॉईंट घ्या. तुमचे 50,000 वाचवा, मित्रांचे वाचवा, शेजाऱ्यांचे वाचवा आणि आपल्या पै पाहुण्यांचे वाचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तरच शेअर करा, व्हिडिओ आवडला तरच लाईक करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा. कारण काय होतं, बळजबरी तुमच्यावर थोपवत नाही मी, तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी. आणि मी आमच्या गावात सगळ्यांना माहिती, मी कोणाकडून पैसे घेत नाही बोरचे पॉईंट बघायचे. आणि 100% त्यांना पाणी लागतं, पण कोणाचाही फेर गेलेला नाही. आणि ह्या हिशोबाने मला असं वाटलं की व्हिडिओ बनवू, आपल्या व्ह्युअर्सला बी बघायला मिळू द्या.
याच्यात एक कला असते. तुमच्या कलेचा तुम्ही किती अभ्यास झाला, कलेचा तुम्ही किती प्रॅक्टिस केली, त्याच्यावरून तुमची कला पुढं वाढत जाते. म्हणजे काय 100% याच्यात मेहनत भरपूर आहे आणि सक्सेस पण भरपूर आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघा. झाड तुमच्या लक्षात आलं असेल कोणते, ते झाड प्रत्येकाच्या शेतात असतं. म्हणजे प्रत्येकाचं जरी नसलं तरी ती लाईन आपण पाच 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 म्हणजे वावरं क्रॉस करून जरी ती असलं झाड, तर त्याची लाईन आपल्या वावरात काढता येते. कारण त्या झाडापासून लाईन चेक करी द्यायचं, बरोबर तुम्हाला लाईन सापडती आणि त्या लाईनवर अजून एक जॉईंट घ्यायचा क्रॉस आणि तिथं पॉईंट घ्यायचा. 100% तेच पाणी तुम्हाला तुमच्या वावरात लागतं. हा दुसरा पार्ट आहे. आता थोडी मोकळी जागा असेल तुम्हाला दाखवलं असतं हे पाणी कुठं निघू शकतं. आता पाणी तिकडून आलेलं याचा अर्थ पाणी तिकडे फुटणार आहे. ही लाईन पलीकडे फोडी तर आता ते सांगत नाही, कारण मग काय होतं लोकांना त्याचे पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह जादा घेतात लोक. मग शेजाऱ्याच्या बोरचं पाणी गेलं पाहिजे ना, तसं नाही करायचं मित्रांनो. माझ्या जवळजवळ 10-20 वर्षाच्या पाणी द्यायच्या करिअरमध्ये मी कधीच कोणाचंही पाणी शेजाऱ्याचं असो किती प्रयत्न मला हेच पाणी तरी नाही देत. कारण ती लाईन सहजासहजी काढता येते मित्रांनो. त्याचं पाणी मी 2 मिनिटात देऊ शकतो. पण एखाद्याच्या गरीबाचं, एखाद्याच्या मेहनतीचं, कष्टाचं आपल्याला अजिबात तळतळाट नको. आणि मी कधीच नाही दिलं. आता आमचा मित्र आहे, त्याचे मामा येते जवळपास चिखलीमध्ये, त्याला लागलं 5 इंचीच्या पुढं पाणी. ते अख्खं गाव माझ्याकडे डेली फोन करून मला न्यायला यायचे गाड्या घेऊन. मी जायचो आणि मग मी त्या मामाला उभा करा, तुम्ही बोरपाशी उभा राहा, मी कुठून बघू द्या, मी ती लाईन देणार नाही, प्रयत्न करीन. आणि शेवटी ईश्वराच्या कृपेने सगळ्यांना पाणी लागलं, पण त्यांचं पाणी नाही गेलं. त्यांचं पाणी आजही 5 इंची, उन्हाळा 12 महिने. तुम्हाला त्या माणसाची सुद्धा एखाद दिवस मुलाखत घेऊन येईन. कारण हे मोठ्या प्रमाणात सांगायची गरज नाही किंवा जादा विश्वास माझ्यावर ठेवू शकता. कारण मी ज्यावेळेस तुम्ही माझा बोर बघितला त्याशी पहिल्या व्हिडिओमध्ये एकदम टेकडावर आहे आणि जवळपासचे माझे आहेत. भरपूर गावातल्या लोकांची आली, शेजाऱ्यांची मला कमेंट आल्या, तर त्यांना माहिती आहे कुठं पॉईंट आहे. त्याच्यामुळे काही लई वेगळं सांगायची गरज नाही. किंवा मी जेवढं पॉईंट देतो सगळ्यांनाच माहिती आहे मी कसे देतो, कोणाला देतो, एकदम फ्री ऑफ कॉस्ट देतो. अजिबात कसलेच पैसे कोणाहून घेत नाही. आणि ही चांगलं नाही पाण्याचे पैसे घेते. तुमच्या नशिबातलं तुम्हाला मिळतं, त्याच्यामुळे माझा त्याचा अधिकार नाही. चला मित्रांनो, मग हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. हे झाड तुम्हाला कळालंच, हे झाड आहे आपट्याचं. पुन्हा सांगतो, पुन्हा तुम्ही विचारा झाड कशाचं. आपट्याचं झाड जे आपण सोनं बनवून वापरतो दसऱ्याला. हे बघा, याचे पानं दिसतंय का दादा? हा, आता बघितलं का मित्रांनो? हे बघा, हे झाड इकडं क्लोज घे. ते झाड तुमच्या क्षेत्रात असलं की तुम्ही एका कॅनलचे मालक झाले. 5 इंची कॅनल तुम्हाला 12 महिने पाणी राहणार. आणि 100% तुम्ही हे करा, याच्यावर प्रयोग करा, तुमचा सक्सेस होणार. चला तर मित्रांनो, आता मोठा व्हिडिओ होण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये झाडाचं काय, तुम्हाला फक्त झाडाची माहिती आणि पॉईंट कसा काढायचा, तो पण ताराच्या साहाय्याने काढायचा मित्रांनो. तुम्ही म्हणता नारळाव काढेल, नारळाव काढू नका. ताराशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण याच्या सुद्धा नारळाव 2-3 लाईन दाखवतात. कारण याच्या शेजारी पाणी घ्यायला असतं. 1-2 लाईन छोटे छोटे फुटलेले असतात तर ते नारळ त्याच्यावर उभा राहतो. मग नेमकं घ्यायचं कुठं हा प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यामुळे मित्रांनो का बघा, त्या ताराचं स्पीड काय आहे, जबरदस्त स्पीड आहे. आणि ह्या स्पीडमध्ये हे पाण्याचा पॉईंट आपल्याला सापडायला येतं हे झाडाच्या बुडापाशी. आणि हा तुम्हाला कळला असेल कसा, उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललं की पूर्व पश्चिमचा पॉईंट निघतो आणि पूर्व पश्चिम चाललं की उत्तर दक्षिणचा पॉईंट निघतो. म्हणजे आडवी आणि उभी लाईन त्या ठिकाणी क्रॉस मारा. तुम्ही बाहेरून का गेले? बाहेरून यासाठी गेलो, अडचणी जरा बाहेरून गेलो म्हणजे ही लाईन झाडावरून क्रॉस झालेली आहेत. त्याच्यामुळं ह्या लाईन झाडावरून क्रॉस झालेली आहेत. त्याच्यामुळे आडवं आणि उभं केलं की झाडाचा बुडाचा पॉईंट येतो. आणि तुम्हाला मी आता थोडक्यात एक कागदावर तुम्हाला दाखवणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये त्याला समजलं नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं करून देऊ. आता ते तुम्ही दररोज तुम्ही व्हिडिओने बोर होता ना. पण हे सांगणं गरजेचं होतं, ह्या झाडाखाली किती पाणी असतं हे माझे अनुभव म्हणून सांगतो, बाकी वेगळं काही नाही. आणि अजून सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि चला मित्रांनो, आज आजारी आहे तरी पण मी म्हणलं व्हिडिओ करावा, कारण करेक्ट राहणं गरजेचं असतं. सर्दी खोकला झालं, दवाखान्यात जाऊन आलोय आणि मला व्हिडिओ बनवावंच लागेल. थोडं ऊन लागलं म्हणलं चला आता उन्हाचं तरी बनवू. हे बघा, अशा प्रकारचं झाड आहे आणि याच्यावर प्रयोग करा. आमच्या पॉईंटला पण 160 फुटावर. आणि काय होतं, उन्हाळ्यात आता शेवटी डोंगराळ भाग असल्यामुळं आम्ही आता एप्रिल मेच्या पहिल्या आठवड्यात पिकं काढल्यानंतर तिथं जातच नाही. यंदा मी तिथं कडवळ करणार आहे ज्वारीचं गुरांना. तर मला वाटतं भरपूर दिवस पाणी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील ते व्हिडिओमध्ये बोर. आणि एक वरचा ते माथ्यावरचा बोर आहे, तिथं नव्हतं. पण त्याची लाईन खालून आम्ही चेक करीत आणली होती. तिथं खाली एक जुन्या पूर्वी आपट्यात झाड होतं, त्या लाईननुसार तिथं एक पॉईंट निघाला. म्हणजे आपट्यात झाडाखाली 100% लई पाणी असतं मित्रांनो. आणि ते ओळखायचं कसं, कोणत्या आपट्यात झाडाखाली पाणी असतं. नुसतं आपट्यात झाड म्हणलं की पाणी, हा गैरसमज सोडून द्या मित्रांनो. असे भरपूर सांगणारे येते माझ्यासारखे.
यापड्या झाडाखाली पाणी, पण ते झाड कसं पाहिजे इकडे दाखवा मित्रांनो. हे बघा, याचे नवीन अंकुर आलेली पाहिजे, झाड हिरोगार पाहिजे आणि त्याला फुटलेला पाहिजे. काही काही असे जुने झाडं झालेले आहेत, त्याला भिरोड लागला म्हणजे ते फक्त पानं आता ते जगायचं म्हणून जगलेले आहेत, पांढरं पडलेलं असतं झाड. आणि हे बघा, याच्यात पानं हिरवेगार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल पाण्याची अजून पातळी भरपूर वर आहे. आणि तुम्ही बोर घ्यायचे, तुम्हाला सांगतो कधी घ्यायचा बोर घ्यायचा एप्रिलच्या 15 तारखेनंतर ते जूनच्या 15 तारखेपर्यंत, 2च महिन्यात पॉईंट घ्यायचा. त्याच्याला अगोदर बी नाही नंतर बी नाही. काय होतं, पाण्याची पातळी तर वर असते. तुम्ही बोर घेता, आपण होतं काय, पाणी लागतं आणि ते तुम्हाला ऐन टायमाला पाहिजे. उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये ते पाणी टिकत नाही, पर्याय तुम्हाला पस्तावा येतो पैसे जाऊन. बोर घ्यायचा टायमिंग एप्रिल 15 ते जून 15, तेव्हाच पॉईंट घ्यायचा मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला जे पाणी लागेल ते तुमचं 12 महिने पाणी टिकणार असतं. तुम्ही जर पाऊस काळात घेतला किंवा जानेवारी फेब्रुवारीत पॉईंट घेतला तर तुमचा तो एप्रिलमध्येच बंद पडणार. तुम्हाला जेव्हा गरज आहे त्याची त्यावेळेस ते पाणी संपतं आणि पर्याय मग तुम्हाला पस्ताव्याशिवाय पर्याय नाही. दुसरा पॉईंट, दुसरा पानाड्या, दुसरा कार्यक्रम, दुसरी गाडी, सगळा तमाशा वेगळा होतो. त्याच्यामुळे मित्रांनो, बोर घ्यायचा असेल थोडा विचार करून घ्या. आणि हा व्हिडिओ पाहून जर बोर घेतला, पाणी लागलं तर मला कमेंटमध्ये कळवा किती इंची पाणी लागलं, किती फुटावर पाणी लागलं. आता बऱ्याच जणांनी विचारलं पाणी कुठं कसं शोधायचं, म्हणजे याची खोली कशी समजायची. माझ्या हिशोबाने 90 ते 100 फुटापर्यंत मिनिमम मॅक्झिमम पाणी लागतंच. पहिला पॉईंट असतो आणि नंतर ते 120-150च्या खाली तुमच्या भूगर्भानुसार अवलंबून आहे मित्रांनो. तुमच्या शेजारी पाजारी जे बोर असेल त्याच्यावर अंदाज लावायचा. पण 300 फुटाच्या वर बोर न्यायचा नाही म्हणजे नाही. 300 फूट लास्ट बोर घ्यायचा, कारण ते एक साधारण आकडा आहे माझ्या हिशोबाचा. मी 300च्या वर कोणाला पॉईंट घेऊन देतो नाही. 300च्या खाली पाण्याची शक्यता फार कमी, म्हणजे एवढ्या खोल पाणी म्हणलं ते पाणी काय टिकायचं. म्हणजे 300 फुटापर्यंत जर असेल तर तुम्हाला बाहेर पाणी काढायला पंपाने सोपं आणि सगळ्याच गोष्टी सुरळीत होतात. त्याच्यामुळे 300 फूट पॉईंट घ्यायचा, अजिबात विचार करायचा नाही. पॉईंट लावला म्हणजे 300 फूट कंप्लीट करून गाडी बाहेर काढायची. पाणी तुम्हाला 4-5 इंची पाणी निघणार ही माझी गॅरंटी. पण पहिलं पाणी 70 ते 90 फुटावं, दुसरं पाणी 120 ते 150 फुटावं आणि तिसरं 220 ते 240 फुटावं. 2-3 ठिकाणी पाणी निघतं. 220 ते 240 नंतर पाणी फार कमी म्हणजे प्रमाणात निघतं. मी तुरंत काय निघायचं ते निघाल, आपोआप एखाद्या 2 पॉईंटला तसं निघतं. पण माझ्या सर्रास पाण्यात असं आलं 70 ते 90 फुटात. आता समजा ह्या दिवसात घेतलं तर 30-40 फुटात बी पाणी फुटतं. त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला व्हर्बली सांगतो की 70 ते 90, 120 ते 150 आणि 220 ते 240 ह्या 3 पार्टमध्ये पाणी मॅक्झिमम निघतं. तर आता पुन्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा विचारू नका किती फूट खोली काय. आता मला तुम्हाला अंदाज सांगितले मित्रांनो मी, यात म्हणजे आतापर्यंत तेच रेकॉर्ड आहे. 70 ते 90, 120 ते 150 आणि 220 ते 240. याच्यानंतर पाणी आपोआप एखाद्याला लागलं, ते प्रेशरमुळे वाढलं का कसं आला मला माहीत नाही, पण एवढ्या पार्टमध्ये पाणी 100% निघतं. चला मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू. तुमच्या लक्षात आला.